झाले त्या सर्वांचं वेलकम आहे. आघाडीसाठी रोहन पांढरे आणि त्याची सोबत देतो शाहरुख शेख तर गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतात प्रशांत ठाकरे. टाइम काउंटर सुरू होतं, लक्ष असू द्या. जसं पहिला बॉल पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. सध्या स्थानिक वेळ 3:36. मॅच इज ऑन फील्ड अंपायर ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला आपण देऊयात विजयाच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शोध गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. 2-2 सामने यापूर्वी दोन्ही टीमने जिंकलेले आहेत, परंतु हा सामना आता महत्वाचा आहे क्वालिफिकेशनच्या दृष्टिकोनातून आणि या सामन्यासाठी दोन्ही संघ सध्या सज्ज होत असताना मॅच इज ऑन. पहिला बॉल बॅटची बाहेरची कडक घेत असताना शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. थोडा ऑकवर्ड आला, परंतु प्रयत्न चांगला पाहायला मिळाला फिल्डरचा. सिंगल धावेसोबत डाव सुरू होतोय शाहरुख शेख आणि त्याच बरोबरीनं शिवशक्ती 12-12 तुती क्रिकेट संघाचा सांघिक धावफलकाचा त्रिगणेशा या सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या प्रारंभ शुभारंभ. शिवशक्ती 12-12 तुतीच्या स्कोरबोर्डचा गोलंदाज तयार प्रशांत ठाकरे. बॅकफुट जात असताना टॅप केलाय, बॉल काढलाय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. चांगला फटका आहे इनफिल्डला बेजून बॉल चालला डीप मध्ये. डिपिश बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. रोहन पांढरेच्या बॅट मधून हा दमदार चौकार. या चौकाराच्या सारण्या सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण घेत होत असताना 5 ऑन बोर्ड 5 धावा धावफलकावरती. मंचावरती भाऊसाहेब जनकर उपस्थित आहेत, खास करून नाशिक वरून जे उपस्थित झालेले आहेत. नाशिक जिल्हा हॉटेल संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर सुभाषदादा गाडवे उपस्थित आहेत, त्याचबरोबर नरेशजी सातपुते, पोलीस पाटील टेंबरे, अमित टेंबरेकर टीमचे संघमालक आहे, जितेंद्रजी निचिते बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व किशोरजी किरपन बीएमसी अधिकारी मुंबई, त्याचबरोबर प्रमोदजी निचिते कुडूस कोका कोला कंपनीचे हेड उपस्थित झालेले आहेत. सर्व उपस्थित आदरणीय अतिथींचं स्वागत आहे. ऑफटमच्या बाहेर आणखीन एक चांगला बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. डॉट बॉलचे होत असताना सांगता धावा संख्या स्थिर 5 ऑन बोर्ड 5 धावा सध्या स्कोरबोर्डवर स्टील 2 टू गो. चौकारानंतर चांगलं कमबॅक सध्या प्रशांत ठाकरे करत असताना फिवर मध्ये सध्या त्याची गोलंदाजी बहरली आहे. बॅकफुट जात असताना कट केले बॉल. यावेळेला बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर कॅच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या रनचा कॉल आहे. थ्रो देखील थोडा लेट आला, उशिराने आला, त्याचा फायदा तर दोन्ही फलंदाजांनी थेट घेतलेला आहे. 2 धावा सध्या पूर्ण होत असताना 2च्या सोबतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती ती 7 ऑन बोर्ड 7 धावा सध्या स्कोरबोर्डवर स्टील 1 टू गो. समोर लॉफ केलाय अद्याप चांगला फटका. लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्न देता सुरू आहे, पण त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकाची सांगता बेधडक षटकारानं 6 धावा. या षटकाराच्या सारण्या धावसंख्या आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 13-13. चांगला स्टार्ट सध्या मॅच मध्ये आज ओपनर रोहन पांढरे करून देत असताना स्कोर 15. यापूर्वीच्या मॅच मध्ये मात्र आता 13 धावेनं सुरुवात मिळालेली आहे. मागचा सामना फार लवकर जिंकला होता. 13 धावा आता बनलेल्या आहेत. यापूर्वी 41 धाब्याचं टार्गेट चेस करत असताना चांगली सुरुवात पिव्हर मध्ये झाली होती. पहिला बॉल टर्न केलाय, गॅप मोठा आहे, मिड विकेटला बॉल निघून चाललाय बरोबर क्लोज टू द बाउंड्री लाईन. स्टोक इज व्हेरी फाईन. सिक्सर षटकार. या षटकाराच्या सारण्या सध्या धावसंख्या धावफलकावरती अंकित होत असताना एकूण 19 धावा.
वेगवान बॉल, हलकस अपील, पण पंचांचा स्पष्ट नकार. अपील मध्ये तो फील नव्हता, त्याच कारणास्तव ऑनफिल्ड अंपायर दोले सरांचा नकार आलेला. डॉट बॉल. छोटेखानी कमबॅक सध्या करत असताना गोलंदाज रोहन. आजच्या दिवसातील दोन मातब्बर संघ एकमेकाविरुद्ध सध्या ग्रुप स्टेजच्या 7व्या सामन्यामध्ये आमने सामने आपण बघत आहोत. ऑन साइडला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतोय, चांगला बॅकअप वेलफील्ड. दुसऱ्या धाब्याचा कॉल सुरू आहे आणि दुसरी धाव देखील तितक्या सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. दोन धाब्याच्या स्थान एकूण धावसंख्या दाखलकरती अंकित होत असताना 21. 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 3:37 ला पहिला बॉल पडलाय. टाइम काउंटर सूर्य लक्ष सुद्धा स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. बाहेरची कडा, थर्ड बॅनचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या आवाकाबाहेर चेंडू पडलेला आहे. बॅकअप केलं, एक धाव मात्र रोखता आली नाही. सिंगल धाब्याने एकूण धावसंख्या दाखलकरती अंकित झाले ती 22. स्कोर सध्या 22. टॅप केल्या समोर, फिल्डर उपस्थित, एक्स्ट्रा कव्हरला धाव हवी होती पण नकार दिलेला आहे तो रोहन पांढरेंना. प्रयत्न अपयशी नक्कीच ठरला असता, कारण दोन्ही बॅटर्स एकाच एंड जागा सोडणं शक्य नव्हतं. पहिल्यासाठी बंद फिल्डर इनफिल्ड मध्ये बॅक करत होते. सो डॉट बॉल. छोटीखानी कमबॅक पुन्हा एकदा मॅच मध्ये होत असताना धावा सध्या स्थिर स्थगित आपण बघत आहोत. 22. समोर लॉफ्ट केलाय, ऑन दी अप, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा भारदस्त फटका. या फटक्यामध्ये होतं वजन आणि मिळतायत शाहरुख शेखच्या सोबतीनं. टीम शिवशक्ती 12 तुतेला, धावा अर्धा डझन, षटकार. षटकारानं मात्र धावसंख्या आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर एकूण अंकित होत आहेत त्या 28 धावा. 28 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. पहिलं षटक प्रशांत ठाकरेचं, 13 धाबा त्याच्या विरुद्ध आल्या. रोहन ठाकरे दुसऱ्या षटकात मागणं राहिला, 15 धाबा त्याच्या विरुद्ध देखील आलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये विदाउट एनी विकेट लॉस 28 धाबा बनलेल्या आहेत. 14.00 धाब्याची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करत असताना संघ शिवशक्ती 12 तुते. सेकंड स्पेल मध्ये आता फ्रंटलाईन गोलंदाज प्रशांतची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विकेटच्या शोधात आहे सध्या संघ आई गावदेवी स्पोर्ट्स ठिले. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. चला स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा, वेळ जास्त घेता, लक्ष सुद्धा. समोर लॉंग ऑफला यावेळेला केलाय हवाई हल्ला, पाठवलाय बॉल हवाई यात्रेकरता. टाटा बाय बाय, इट्स गोइंग गोइंग अँड गॉन, डाउनिंग इट, सिक्सर. या षटकाराच्या सारणं सध्या सांघिक धावसंख्या फ्ला होत असताना धावफलकावरती उंच उडी घेत असताना एकूण अंकित होत्या त्या 34 धावा. दोनही सलामीवीरांनी आता गिअर शिफ्ट करून टॉप गिअर वरती बॅटिंग सुरू केलेली आहे. खास करून काउंटर अटॅक रोहन पांढरे आणि त्याचबरोबर शाहरुख शेखचा आपण बघत आहोत. दोनही फलंदाजांनी आतापर्यंत 2-2 षटकार या डावात साकारलेत. पहिल्या विकेटसाठी अतूट पार्टनरशिप 34 धाब्याची प्रशांत ठाकरेचं सेकंड स्पेल मध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुट जात असताना पुल करण्याचा प्रयत्न. डेडली डिलिव्हरी. गोलंदाज अपील करतोय परंतु फलंदाज थोडा दुखापतग्रस्त झालेला आहे. चला पाण्याची मागणी मैदानी पंचांनी केलेली आहे. मॅनेजमेंट कमिटी रिक्वेस्ट आहे ॲज अर्ली सून ॲज पॉसिबल पाणी पोहोचवा मैदानात.
यापूर्वीच्या सामन्यात रोहन पांढरेला देखील दुखापत झालेली, इजा झालेली आपण पाहिलेली. तर या सामन्यात मात्र आता दुखापतग्रस्त होतो तो आघाडीसाठी शाहरुख शेख. चला बाकी फिल्डर्सला विनंती आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. फिल्डिंग करणारी टीम आई गावदेवी स्पोर्ट्स ठिले. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील 8व्या पर्वातील 6व्या दिवसातील 8वी लढत एमजे देवले आणि त्यांच्या विरुद्ध जयवानी स्पोर्ट्स नेहरुलीच्या दरम्यान बॅटल असेल. मिड इनिंगच्या दरम्यान बोथ टीम कॅप्टन्स बी गेटिंग रेडी फॉर टॉस. चला बॅट्समन इज ओके. वेगवान बॉल होता, सरळ जाऊन आदल तो शरीरावरती. डॉट बॉल कमबॅक छोटे कमी होत असताना प्रशांत ठाकरे कडून बॅटची लिडिंग एज बॉल मागे फ्लाय होतोय. थर्डमॅनला बॅक करतायत राज ठाकरे. वेल अटेम्प्ट ऑल्सो वेल स्टॉप. मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सायड सध्या आपण बघत आहोत. एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित होती ती 35-35. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर मार्गस्थ असताना गोलंदाज तार प्रशांत ठाकरे. लोवो फुल टॉस समोर ड्राईव्ह केला, गॅप मध्ये खेळतायत. आउटफील्ड अत्यंत वेगवान पण पायाच्या साहाय्यानं फुटबॉल स्किलचा वापर करत असताना बॉल अडवलेला आहे. मिळेल ते योग्य एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. क्षेत्ररक्षक नकुल होते त्या ठिकाणी, ज्यांनी यापूर्वीच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच किताब संपादित केलेला आहे. स्वतः कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आणि सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये देखील सरशी आपण बघत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स दिलेची एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सायानं सध्या एकूण धावसंख्या दाफल करू अंकित होती ती 36. कमी गतीने टाकलेला बॉल लाईन लवकर पिक केली, पिकअप स्ट्रोक पाठवलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेंद्रून प्रीमियर लीग आकर्षक षटकार. या षटकाराच्या सारण्या सध्या धावसंख्या मात्र फ्लाय होत असताना उंचवडी घेत असताना एकूण घेत होत्या दाफलकरती त्या 42 धावा. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय, फिल्डर उपस्थित आहे. स्कोर लेगला चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकन. ज्या पार्टनरशिप बाबत चर्चा सुरू होती, अखेर ती 42 धाव्याची पार्टनरशिप पहिल्या डावाच्या 18व्या चेंडूवरती ब्रेक केली आहे. फलंदाज होतोय बाद आणि लागला मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती 12 तुतेला पहिला धक्का माघारी परत आहेत. आघाडीसाठी शाहरुख शेख फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रशांत पांढरे आता बॅटिंग करता दाखल होतोय. नावा बोलले 42 14.00 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करत असताना संघ शिवशक्ती 12 तुते 23 धाब्याचं योगदान देत असताना 12 बॉलचा सामना करत असताना शाहरुख शेख मात्र माघारी परतलेले आहेत. 3 षटकार 3 सिंगल 1 डबल त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू होतोय. जयेश ठाकरे सध्या बॉलिंग मार्कवर. तसं टायमिंग नाही, फिल्डर टीम मधून पोहोचतायत. लॉंग ऑनचे काव फेसला चांगला बॅकअप, पण दुसरी धाव हवी आहे आणि त्या दुसऱ्या धावेची
तितक्याच तत्परतेनं मागणी झाली होती आणि ती पूर्तताही झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या एकूण धावसंख्या दाखलकरती अंकित होते 3 डबल डिजिट डबल फिगर 44. 44 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. शॉर्ट बॉल हवं तसं टॅपिंग जुळलं नाही. क्षेत्ररक्षक डीपमधून पोहोचतायत. एक सिंगल बनली आहे. आता एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. लॉस्ट ट्रॅकर एंडला कॉल तर दुसऱ्या धाब्याचा दिला होता रोहननं, पण स्पष्ट नकार आता प्रशांतनं केलेला आहे. ऑन द स्टंप थ्रो पाहायला मिळाला स्वीडिश लॉंग ऑन वरून. सिंगल धाब्याने एकूण धावसंख्या दाखलकरती अंकित होते ती 45. 45 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या मार्गस्थ असताना क्षेत्ररक्षक पोहोचेल का प्रयत्न तर सुरू होता, पण तो अपयशी ठरतोय. बॉल त्याला बीट करत असताना निघून चाललाय. 1 बॉल ओव्हर द रोप. व्हेरी फाईन आउट ऑफ द बाउंड्री लाईन. 1 बॉल ओव्हर द रोप. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना येतोय तो चौका. एकूण धावसंख्या दाखलकरती अंकित होते ती 49. 49 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. ऑन साइडला बॉल पुन्हा एक धाबेत, पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॉल पडलेला आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि दुसरी धाव देखील तितक्या सहजरित्या पूर्ण होत असताना जेलची संधी तर गोलंदाज निर्माण करतोय, परंतु त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांना देखील करावं लागेल. आणखीन 2 धाबा सध्या ऍड होत असताना बॅटिंग करणारी शिवशक्ती 12-12 तुटीच्या खात्यात आणि या 2 धाब्यानं सांघिक धावसंख्या दाखल करतो एकूण अंकित होते ती 51. 51 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. शॉर्ट बॉल बॅकफुट जात असताना आपल्याला कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केला, वेट ट्रान्सफर केलं. चांगला फटका. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि तितक्याच वेगानं दुसरी धाव देखील पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब आपण बघत आहोत, खास करून नॉस्ट्रॅकरला रोहन पांढरेची. दोन धावा आणि एकूण धावसंख्या दाखलकरती अंकित होते ती 53-53. सरप्राइजिंग डिलिव्हरी डॉट बॉल. छोटेखानी कमबॅक सध्या होत असताना गोलंदाज जयेश ठाकरेकडून. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या कंप्लीट होतो. 14 षटकात 11 धावा खर्च करण्यात आलेले. एकूण धावा बनलेले आहेत 53-53. 13.25 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करत असताना संघ शिवशक्ती तुते. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील अंतिम सामना एमजे दहिवली आणि त्यांच्या विरुद्ध जय भवानी स्पोर्ट्स नेरोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंतीबद्ध सूचना आहे. मिड इनिंगच्या दरम्यान टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, टॉस साठी आपण टॉस कपास कक्षामध्ये उपस्थित राहणं गरजेचं राहील. शेंद्रून प्रीमियर लीग आजचा निर्णायक 8व्या पर्वातील 6वा दिवस 7वा सामना सध्या सुरू आहे. दोन सामने जिंकलेले संघ सध्या आमने सामने आपण बघत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स ठिले आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना शिवशक्ती 12-12 तुते. नकुल ठाकरे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. फिल्डिंग मध्ये जबरदस्त कामगिरी यापूर्वी त्यांची झालेली, आता बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये त्यांना कामगिरी सरशी करावी लागेल. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. पहिला बॉल फिरवलाय, स्कोर लेगच्या बाजूने काढलाय, डीप स्कोर लेग सीमा त्याच्या बाहेर. वेगवान फटका, अगदी गोपनी सारखी बॅट फिरवली, पाठवलाय डीप स्कोर लेग सीमा त्याच्या बाहेर. चौकार. एकूण धावसंख्या दाखल करते अंकित होते ती 57. 57 धाबा सध्या स्कोरबोर्डवर.
शॉर्ट बॉल पूल केलाय पण मिस टाइम. जेलची संधी आणि दोन फिल्डरच्या दरम्यान मिसअंडरस्टँडिंग. बॉल हळूहळू मागे चाललाय. क्षेत्ररक्षक धडपडलाय, गडपडलाय, चाच पडलाय पण स्वतःला त्यानं सावरलेलं आहे. दोन फिल्डरच्या दरम्यान मिसअंडरस्टँडिंग. कॉलिंगचा सक्त बाव. झेल महत्वाचा होता. रोहन पांढरेला मिळते जीवदान. त्याचबरोबरीनं या 3 धावा सध्या आड होत असताना बॅटिंग करणारी टीम शिवशक्ती 12-12 तुटीच्या खात्यात. स्कोरबोर्डवर सध्या टोटल या 3 धाब्याच्या सोबतीनं अंकित होती ती 60 धावा सध्या स्कोरबोर्डवर. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या फिल्डरचा मिस जजमेंट आणि सध्या या सामन्यामध्ये रोहनला आणखीन एक जीवदान. त्याची फलंदाजी ऑलरेडी भरलेली आहे. चला वेळ जास्त घेत आहे, थोडी घाई करा. कमी गतीने टाकलेला बॉल गॅप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक सरते शेवटी सीमारेषेच्या नजदीक पोहोचलेले आहेत. चांगला बॉडी बॅलन्स राखत असताना बॉल अडवलेला आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो यशस्वी. तिसरीचा प्रयत्न चालवला रोहन आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज आता बाद होतोय, माघारी परततोय प्रशांत. आणखीन एक हादरा बसतोय. बॅटिंग करणारी शिवशक्ती 12-12 तुतेला. दिगंबर दाखल होतोय. चला जरा काय करा दिगंबर आपण. एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित झाली ती 62-62. ऑन स्ट्राईक रोहन. शॉर्ट बॉल बेसबॉल हिट समोर फोर्स केलाय पण लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. हाताचा पिसारा फुलवत असताना पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज रोहन पांढरेचा खेळ. आणखीन एक हादरा आता लागतोय. बॅटिंग करणारी शिवशक्ती 12-12 तुतेला. 1 मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाज दाखल होतोय हरीश. चला कॅप्टन बोझा. दैवली विरुद्ध नेरोली यानंतर होणारा सामना. कमी गतीने टाकलेला बॉल समोर ड्राईव्ह केला. फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न चालला होता पण नकार आता दिला नॉस्टाकरीन वरून हरीशनं. सिंगलच्या सारणे एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित होती ती 63. 63 धावा दाफल कव्हर. स्टील 1 टू गो. चार धावा 3 धावा 2+ विकेट 1 धाव. पाहिजे शेवटच्या चेंडूवर एक्झॅक्टली काय घडेल. स्केटिंग ऑर्डर जी आता कंटिन्यू झालेले स्कोरबोर्डवर तीच कंटिन्यू पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला. मिस टाइम फटका. लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय. ओव्हर रन होतोय. त्याच्या आवाक्या बाहेर आता चेंडू लॉंग ऑफ कडे चालला होता. आतमध्ये ढकललेला आहे बॉल. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय. अशा परिस्थितीत रोखले झाला. शेवटच्या बॉलवरती एकूण येतात या 3 धावा. धावसंख्या दाखल करते एकूण अंकित होती ती आफ्टर एंड ऑफ 5 ओव्हर 66. 66 धावा दाखल करते आणि विजयासाठी आपण बघत आहोत सेकंड इनिंग मध्ये टार्गेट 67. 67 धाब्याचं सेट करण्यात आलेलं आहे. यानंतर काही सन्मान आहेत ते मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. संगणक उपस्थित व्हा.
ऑफिशियली लास्ट कॉल जय भवानी स्पोर्ट्स नेरुले आणि त्याचबरोबर MJ स्पोर्ट्स दहिवले. नाशिक जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब जनकर आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. SPL चे फाउंडर रामदादा पाटोळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण संपन्न करत आहोत. अतिथी भाऊ ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. आकर्षक शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आज सन्मान संपन्न होतोय. तदनंतर नाशिकचे सुप्रसिद्ध उद्योजक सुभाषदादा गाडवे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांना आपण रामदादा पाटोळे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करत आहोत. चला कॅप्टन पोचा वेळ का घेताय. नेरुली विरुद्ध दहिवली यानंतर होणारा सामना. यानंतर टेंबरेचे पोलीस पाटील आणि आम्ही टेंबरेकर टीमचे संघमालक पॅकर नरेशजी सातपुते यांना आपण सन्मानित करत आहोत. तदनंतर मिस्ट्री बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व जितेंद्रजी निचिते यांना देखील सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती आपण सन्मानित करत आहोत. रामदादा पाटोळे यांचे शुभ हस्ते. मिस्ट्री बिल्डर्स अँड डेव्हलपर सर्व जितेंद्रजी निचिते यांचा सन्मान होतोय. यानंतर BMC अधिकारी मुंबई येथे कार्यरत असणारे व्यक्तिमत्व किशोरजी किरपन यांना आपण सन्मानित करत आहोत. किशोरजी किरपन BMC अधिकारी मुंबई यांचा सन्मान होतोय. तदनंतर खास वाडा कुडूसवरून फार दूरवरचा प्रवास करून या कोको कोला हेड कंपनीचे हेड आहेत प्रमोदजी निश्चिते कुडूसवरून आणि त्यांचाही सन्मान होतोय रामदादा पाटोळे यांच्या शुभ हस्ते. वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं स्वागत आहे. यानंतर लगेचच टॉस होतोय. ऑनगोईंग सामना सुरू आहे. विनंती आहे नाशिक जिल्हा हॉटेल संघटना अध्यक्ष भाऊसाहेब जनकर आणि त्याचबरोबर सुभाषदादा गाडवे, नरेशजी सातपुते, जितेंद्रजी निचिते, किशोरजी किरपन, प्रमोदजी निचिते आणि संपूर्ण मान्यवर आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीत हा टॉस आपण कव्हर करावा. ओपनिंग पेअर दाखल झालेले, टार्गेट सेट झाले 67 धाबेचं आणि कशा पद्धतीने रंगील रनचेस करत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव दुसरं सत्र जसं सुरू होईल ऐकूयात कुमार बापरे सरांचा आवाज. थँक्यू. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न झाला. त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आणि आयोजक कमिटीकडनं. नेहरोली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. डिसिजन पेंडिंग असेल. तुर्तास आपण तोपर्यंत जाऊया मॅचच्या कडे. तर नक्कीच सन्माननीय नरेश दादा सातपुते या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजेच आंबेटेंबे या संघाचे टीम ओनर, आम्ही टेंबरेकर या संघाचे टीम ओनर सन्माननीय नरेश दादा सातपुते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं यावेळेसचा जबरदस्त झेल पकडला गेला
आणि याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच विकेट प्राप्त झाली. धावफलक पहिल्या बॉलवर डॉट बॉल आला होता, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट तिसऱ्या बॉलवर पाहायला मिळाली. सन्माननीय नरेश सातपुते सरांकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर मारा आणि 100 रुपये कमवा, अशी परभणी सध्याच्या घडीला मैदानामध्ये बाटेगाना टीम साठी असेल. तर सन्माननीय संजय दादा ठाकरे सर याचकडून देखील बॅटर साठी परभणी निर्माण झाले. कोणते कसे षटकार होत या इनिंग मध्ये 6 षटकार जर आले तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र संजय ठाकरे सरांकडनं ते मात्र बॅटिंग टीम साठी मिळेल. तर सन्माननीय वडपा गावचे वनरक्षक संदीपजी जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबरीने इथे पाहिलं तर खिडकालीचे वनपाल अध्यक्ष सन्माननीय सचिनदादा तळपडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना देखील सुरू आहे आणि मान्यवरांची मानदेली देखील या स्पर्धेला आपण भरपूर पाहतो आणि जितके मान्यवर या ठिकाणी येतील तर भारतीय संस्कृतीनुसार त्यांचा शुभ सन्मान आणि स्वागत करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याचबद्दल ऑनलाईन व्ह्युअर जे आमच्या सोबत जॉईंट असतील त्यांचा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तोपर्यंत जाऊया मॅचच्याकडे. सध्या आपण पाहिलं धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जोडली जाते ती म्हणजेच 10 या आकड्यावर. क्रमांक 1च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रोहन गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि रोहन ज्याने पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट, अशा पद्धतीने 5 बॉल फेस केले आणि 5 बॉल मध्ये तब्बल फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील आपल्या अकाउंट मध्ये कॅरी करताना आपण पाहिलं. गुड बॉलिंग आणि शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. टेंबरे गावचे पोलीस पाटील सन्माननीय नरेश सातपुते सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि त्याचबरोबरीने ठेले संघासाठी सुवर्ण आणि एटीएम आता खुलं झालं आहे, कारण संजय ठाकरे सर यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल 6 षटकारांसाठी. यावेळेस समोर लाफ केला आहे. इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल मिळेल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. याच अनुषंगाने एक सिंगलच्या मदतीने धावफलक 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हर मध्ये तब्बल 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात. सध्या अफलातून कामगिरी आपल्या संघासाठी करायची होती. त्याच अनुषंगाने क्रमांक 1च्या षटकामध्ये रोहन या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं आणि या रोहनने देखील भरपूर चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करताना टॉप ऑर्डर मध्ये जर आपण बॅटिंग लाईनअपचा विचार केला, वैभव या हा फलंदाज होता ओपनिंग साठी. त्यानंतर त्याच्या सोबतीला आपण सचिनला देखील पाहिलं होतं, त्यानंतर नकुल याला देखील पाहिलं, त्यानंतर प्रशांतला पाहिलं. तर सन्माननीय भाऊसाहेब धनकर आणि त्याचबरोबरीने सुभाष दादा गाडवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं एक लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटकार कोणी मारा. सध्या आपण पाहिलं बॅटिंग जे मात्र 2 फलंदाज आहेत, एका साईडला प्रशांत आणि सचिन, दोघांनी कोणीही जरी 3 षटकार ठोकले तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगली परभणी सध्याच्या घडीला मैदानामध्ये बॅटिंग करणार टीम साठी पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल एक्स्ट्रा वाईट टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहतोय. धावफलकावरती 1 धाव अंकित होते. धावसंख्या जे मात्र जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच नाशिकवरून अंतर कापून त्यांनी आज मुरबाड नगरीमध्ये नक्कीच इतका लांबचा प्रवास करून फक्त आयोजकांच्या प्रेमापोटी या ठिकाणी ते उपस्थित. त्यांचा खरं तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण की वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याबद्दल
तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. पुन्हा एकदा जेव्हा मागच्याकडे ठोकला षटकार धावफलकावरती अंकित होता 6 धावा. धावसंख्याची मध्ये जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. प्रशांत याच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. क्रमांक 2 च्या षटकामध्ये आपण विवेक या गोलंदाजाला पाहतोय. थोडी लाईन पहिल्या बॉलवर खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलच्या साहाय्याने सुरुवात केली. त्यानंतर इथे ठोकला षटकार पुन्हा एकदा बॅकफुटवर जो मात्र प्रशांतला पाहतोय. शॉर्ट बॉल टॉप एज लागलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण अगदी विचार केला तर चूक नाही करत आणि विकेटचं पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला जाताना बॅटिंग टीम ठेले या संघाचा. सध्या धावफलक जर आपण विचार केला धावसंख्या 18 याकडे जाऊन पोहोचले. क्रमांक 2 च्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर नक्की 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 8 बॉल मध्ये 18 धावा. खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये बॅटिंग करताना ही गावदेवी ठेले या संघाची आपण पाहतोय. ओहो अत्यंत वेगवान बॉल अँगल क्रिएट करताना आपण पाहिलं गोलंदाज विवेकला आणि आज अनुषंगाने बॉल आतल्या बाजूने वळवला आणि बॉल जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. याच अनुषंगाने हा डॉट बॉल खूप चांगली गोलंदाजी थोडस कमबॅक करताना आपण पाहिलं. कारण की पहिल्या बॉलवर वाईट त्यानंतर षटकार त्यानंतर कमबॅक करणं तितकंच महत्वाचं होतं आणि ते कमबॅक करताना आपण विवेकला पाहतोय. फॉर द विकेट शॉर्ट बॉल ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थोडस इथे उसली घेताना पाहिलं बॉलला कुठल्या स्पॉट मध्ये टप्पा पडला त्यानंतर उसली घेतली आणि जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. याच अनुषंगाने हा देखील आला डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल सध्याच्या घडीला आपण पाहिलं. खूप चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला मैदानामध्ये गोलंदाज विवेकचं पाहायला मिळालं. कारण की व्हाईट बॉल त्यानंतर षटकार त्यानंतर 3 डॉट बॉल म्हणजे 1 विकेट देखील प्राप्त करताना पाहिली. गुड बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला विवेकची पाहतोय. पुढील बॉल ओहो यावेळेस ऑन साइडला वळवलाय बॉल टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप वरनं जाते बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जरूर होता परंतु थोडस इथे अपयश आलं आणि याच अनुषंगाने कॅच ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉपच्या सहाय्याने धावफलक दोन्ही पुढे सरकली. धावसंख्या जे मात्र जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. अगदी विचार केला मागचा 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने धावफलक 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजून या खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्कीच 47 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. ओहो यावेळेस मिस्टार्निंग स्ट्रोक फटका फसला. यष्टीरक्षक बॅकअप आणि इथे कॉलिंग तर दिलं होतं आणि प्रयत्न जीवाच्या आतंकेने केलं होता पण प्रयत्नाने यश इथे प्राप्त झालं नाही. कॉन्फिडन्स चांगला होता. असं वाटलं होतं की हा झेल नक्की संपादित करू शकतो. इतका आत्मविश्वास भरभरून यष्टीरक्षकचा आपण इथे पाहिला होता पण त्याच्या आत्मविश्वासाला इथे तडा जाताना देखील आपण पाहिल्या आणि हा कॅच ड्रॉप होताना पाहतोय. इथे चांगलं गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये विवेक या गोलंदाजाची आपण पाहिली. याच अनुषंगाने इथे पाहिलं तर पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच वैभव यांनी 6 धावा ज्यामध्ये त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला होता. टॉप ऑर्डर साठी बॅटिंग साठी आला होता. त्यानंतर सचिन आला होता. सचिन अद्याप मैदानामध्ये शेष आहे. त्यानंतर नकुल त्याच्या बॅटमधनं देखील 4 धावांची खेळी आपण पाहिली. त्यानंतर प्रशांत याच्या बॅटमधनं देखील 7 धावांची खेळी पाहिली. अमोल आलाय. अमोलच्या बॅटमधनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये तरी देखील 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देताना अमोलच्या माध्यमातून देखील पाहिलं आणि क्रमांक 1 च्या षटकामध्ये रोहन यांनी गोलंदाजी अफलातून केली होती. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय पण पहिल्या बॉलवर लोंगा क्षेत्रामध्ये उंची योग्य अंतर चेंडू झाला चूम अंतर सीमारेषा पलीकडे आलाय भव्य षटकार.
षटकाराने धावफलक पुढे सरकले. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले आता जी मात्र फ्लाय होते 27 या आकड्यावर. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर नक्की काही बॉल शिल्लक असेल. 40 धाब्यांची आवश्यकता देखील असेल. 17 बॉल आणि 40 धाब्यांची आवश्यकता. अशा प्रकारची फटकेबाजी इथे करावी लागेल. अशा प्रकारचे मोठे आक्रमण इथे चढवावे लागतील. हल्ले चढवावे लागतील. बॅटर अमोल आणि त्याच्या सोबतीला असणारा सचिन याला बॅकफुट वर कट करायचा प्रयत्न. इनफिल्डला भेदून क्षेत्ररक्षक बॉलचा बॅकवर्ड पॉइंटचा धावतोय. बॉलचा पाठमोरा करतोय. चांगलं बॅकअप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. एक सिंगल मिळाली. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि याच अनुषंगाने एक सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकतोय. 28 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 39 धाब्यांची आवश्यकता असते मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सध्या रोहन याने मात्र प्रथमतः ओव्हर केली आणि त्याच अनुषंगाने या क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं होतं. पहिल्या बॉलवर षटकार वसूल केलं बॅटर अमोलने आणि आता सचिन त्याने मात्र अद्याप कोणता बॉल खेळला नाहीये. तो मात्र नॉन स्ट्राईक एंडवर सातत्याने पाहायला मिळाले आणि अखेर तिसऱ्या ओव्हर मध्ये स्ट्राईकला पाहतोय. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे पाहिलं तर प्रॉपर कनेक्शन इथे आहे की नाही हा देखील मोठा प्रश्न. पंचांकडे अपील केली जाते. लेग बी फोरला रिव्ह्यू उपलब्ध नाहीये याची सर्वांनी नोंद घ्या. ऑफिशियल पंच जो काही डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला फास्ट केला मित्रांनो. विनंती असेल अजून एक सामना आपल्याला इथे कव्हर करायचे. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच खूप चांगले मॅच चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025 आजचा दिवस क्रमांक 6वा आणि 6व्या दिवसात देखील खूप भव्य दिव्य आयोजन पाहतोय. बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. चांगलं बॅकअप त्याचं पाहायला मिळतंय आणि चांगले फेके देखील पाहायला मिळते. याच अनुषंगाने एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावताना पाहतोय. धावसंख्या सीमात जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर. क्रमांक 3चा षटक अफलातून कामगिरी सध्याच्या घडीला रोहन याची आपल्याला इथे पाहायला मिळते. कारण की पहिल्या बॉलवर षटकार आला होता त्यानंतर कोणत्याही प्रकारचा दबाव जो रोहनवर दिसू आला नाही आणि याच अनुषंगाने इथे चांगले डॉट बॉल फेकले गेले. शॉर्ट बॉल बाउन्सचा इथे इशारा देखील पंचाने घोषित केला आहे. याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच रोहनच्या गोलंदाजीची चर्चा आपण करत होतो. कारण की पहिल्या बॉलवर षटकार आला होता त्यानंतर खूप चांगलं कमबॅक. एक सिंगल त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर सिंगल त्यानंतर डॉट बॉल अशा पद्धतीची गोलंदाजी रोहनची क्रमांक 3च्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली. वॉट बॉलिंग गुड बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी. जितकं कौतुक करावं तितकं थोडं. कारण की आपल्या संघासाठी ते कमबॅक करायचं होतं आणि धाव रोखणं तितकंच महत्वाचं होतं आणि ते काम मैदानामध्ये रोहनने केलंय. यावेळी ऑन साइडला बोलवलाय बॉल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये खूप चांगलं प्रदर्शन करताना आपण पाहिलं. चांगला बॉल गॅदर केला. एक सिंगल फक्त मिळेल. एका डॉट बॉल असेल. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण प्रयत्नाने यश इथे प्राप्त झालं नाही. कारण की स्ट्राईक रोटेट ठेवायचं काम सध्याच्या घडीला क्षमता करताना बॅटर्सला आपण पाहतोय. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले ती मात्र 29 या आकड्यावर. हा मॅच मध्ये आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धाब्यांची आवश्यकता असेल. सध्या क्रमांक 4चं षटक दिगंबर. पहिलाच बॉल समोर केल्याचा प्रयत्न लोंगाप क्षेत्रामध्ये. एका टप्प्यावर बॉल मुस्तंडी मारून बॉल होते फरा लोंगाप क्षेत्राच्या
अगदी बाहेर बॉल आलाय गेलाय सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. इथे पाहिलं तर नक्कीच वाईड यॉर्कर मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा वापर करताना आपण गोलंदाज दिगंबरला पाहतोय. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी दिगंबरची देखील पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर क्रमांक 4च्या षटकामध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केले आणि खूप चांगली गोलंदाजी करताना दिगंबरला देखील आपण पाहतोय, कारण की पहिल्या बॉलवर चौकार आला होता त्यानंतर कमबॅक करताना आपण दिगंबरला पाहतोय. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि इथे घडलंय काय मिस्टेक मिसअंडरस्टँडिंग आणि बॉल गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दिगंबर पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर षटकार. थोडासा एफर्ट चांगले होते फिल्डरचे. पुन्हा एकदा समोर गेल्याचा प्रयत्न मिड ऑन क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला आणि कोणती धाव घेण्याचा प्रयत्न इथे जरूर केला नाहीये. जरूर आपण उल्लेख करूया बॅटिंग लाईनअपची, कारण की अमोल आणि सचिन एक पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम मॅच मध्ये करतोय. वैभवने आपल्या संघाची साथ लवकर सोडली, त्यानंतर नकुल यांनी देखील आपल्या संघाची साथ लवकर सोडली. त्यानंतर अमोल आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम करताना पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच 10 धावा खर्च करताना आपण दिगंबर या गोलंदाजाला पाहतोय. 5 बॉल फेस केले, अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. दिगंबर अंतिम बॉल ऑन स्ट्राईक. सध्या आपण पाहिलं बॅटर समोर केल्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगलं फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच धावफलक जे मात्र जाऊन पोहोचलंय 40 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 27 धावा. थोडस इथे संकट आलं बॅटिंग करणार टीमवर. संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी करेल कारण हा देखील मोठा प्रश्न तयार झालाय, निर्माण झालाय. सध्या डगआउट कक्षामध्ये देखील शांतता आपण पसरताना पाहतोय, कारण की समीकरण इक्वेशन आपण पाहतोय 6 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल का, मॅच मध्ये बिघडेल का, येणारी वेळ इथे सांगून जाईल. 6 बॉल 27 धावा. एकाला रोखावा लागेल, एकाला ठोकावे लागेल. दीक्षित बुमराह स्टाईलने ज्याची आजच्या दिवसामध्ये आपण चर्चा केली आणि बुमराह स्टाईलने गोलंदाजी करताना दीक्षितला आपण पाहतोय. आणि आता 6 बॉल आणि 27 धावा इथे रोखणं जरूर महत्वाचं राहील आणि एकाला ठोकणं तितकंच महत्वाचं राहील. काय घडेल काय बिघडेल. 6 बॉल 27 धावांचं इक्वेशन समीकरण पाहतोय या मॅच मध्ये. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 6वा आणि 6व्या दिवसातील भरपूर असे काही सामने आपल्याला एक आनंद देऊन गेले आणि काही काना जर दुःख देऊन गेले. पण आता मात्र या 6 बॉल 27 धावेमध्ये कोणाच्या नशिबात आनंद आणि कोणाच्या नशिबात पराभव इथे मात्र देऊन जाईल, येणारी वेळ सांगेल. तेज तराट जबरदस्त हा बॉल इथे मात्र अगदी विचार केला तर डोळ्याची पापणी सुद्धा हल्ली नाही आणि बॉल जाऊन घुसवतो विकेट किपरच्या हातामध्ये. याच अनुषंगाने हा आलाय डॉट बॉल. सुरुवात चांगली दीक्षित या गोलंदाजाची आपण पाहतोय. आता मात्र 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता असेल. समोर केल्याचा प्रयत्न वाईडिश मिड ऑनला पार करत क्लिअर करत बॉल होते फरार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर नक्कीच 23 धावांची आवश्यकता असेल. 4 बॉल आणि 23 धावा इथे मात्र
प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे फेकून द्यावे लागते बॅटिंग करणारी टीम म्हणजेच आई गावदेवी ठिले या संघासाठी. खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्या टीम कडनं देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. अत्यंत जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती, पण आता थोडंसं इथे नतमस्तक होताना फिल्डिंग करणारी टीम समोर यावेळेस समोर केल्याचा प्रयत्न लॉफ केलाय आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये खूप चांगलं पाहायला मिळतंय. चांगली फिल्डिंग देखील फिल्डिंग करणाऱ्या टीमची आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. धावफलक फक्त एकने पुढे सरकेल. धावसंख्या ची मध्ये जाऊन पोहोचले 45 म्हणजेच 45 या आकड्यावर. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. 3 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. मॅच मध्ये जिंकण्यासाठी थोडस विजयाचं अंतर कमी करायचं काम हा मॅच मध्ये हे दोन बॅटर्स करत आहेत. चांगला संघर्ष देखील त्यांचा हा मॅच मध्ये पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल नो, सुवर्ण संधी होती इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. आणि या पुन्हा एकदा जर एखादा मोठा फटका मॅच मध्ये आला असता या नो बॉलवर तर या मॅच मध्ये मजा आली असती, यात काही शंका नाही. कमबॅक पुन्हा एकदा झालं असतं जेव्हा तर बॅटिंग करणारी टीम ठिले या संघाचं, याची शंका नाही. सध्या 1+1 अशा एक्स्ट्राच्या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतात. उघडा डोळे पाहण्यात येणारा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाजी ट्रॅकवर बुमरा स्टाईलने दीक्षित. हो इथे पुन्हा एकदा घडलंय काय, थोडस इथे मनी कमबॅक करताना आपण फलंदाजी करणार टीमचं पाहतोय. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर बॉल भरपूर बाहेर बॉल होता आणि याच अनुषंगाने ऑफिसर पंच मुन्ना पठाण सर यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड होते. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिली तर 48 या आकड्यावर जाऊन पोहोचले. समोर लॉफ केलंय, इथे घडलंय काय आणि आणखीन एक कुशल मोमेंट आलेला षटकार. जर अजून आता 2 बॉलांनी जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता असेल तर 2 षटकार जर आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा ठिले संघ कमबॅक करू शकतो. सुपर ओव्हर मध्ये हा सामना जाऊ शकतो. 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ घेतात दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर. 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. 2 षटकार जर ठोकले तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर मध्ये हा सामना. बॅटची कडा टॉप एज लागला. यष्टीरक्षकाचं बॅकअप थोडे करा पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगाने ते पाहिलं तर हा सामना जणू काय सोडलाय की काय बॅटिंग करणारी टीम ठिले या संघाने. आणि आता 1 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. एखादा षटकार या मॅच मध्ये आला असता या बॉलवर तर नक्कीच या मॅच मध्ये मजा आली असते, कारण की पुन्हा एकदा इथे कमबॅक जो मात्र दिसू आला असता बॅटिंग करणारी टीम ठिले या संघाचा. शेवटचा बॉल असेल. खूप चांगला खेळ जो मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका दमदार होता. मागील बॉल वर जर षटकार आला असता तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव मजबूत झाला असता ठिले या संघाचा. थोडस ते मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली 5व्या बॉलवर आणि याच अनुषंगाने ठिले या संघाला हा सामना पराभूत व्हावा लागला. कॉंग्रॅच्युलेशन ती मात्र टीम तुते संघ. खूप चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळतोय आणि लगेच आपण मानतो मॅच कडे जातोय.